नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट वरचीवर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहेत. परत एकदा अनेक महत्त्वाची अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे, जी आहे टीईटी अनिवार्यतेच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे नुकतीच टीईटी परीक्षा संपन्न झाली आणि त्याचा अंतिम निकाल देखील प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये बहुसंख्य शिक्षक वर्ग असतील, विद्यार्थी वर्ग या पेपरला बसले होते आणि त्यामधून काही मोजक्या प्रमाणामध्ये आपण बघतोय या परीक्षेमध्ये त्यांनी ही पात्रता धारण केलेली आहे. वरचेवर आपल्याला शिक्षण परिषदेकडून वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आपल्या समोर प्रसिद्ध करण्यात आली, जी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक बातमी जाहीर झालेली आहे की ज्यातून आपल्याला एक माहिती उपलब्ध होत आहे की राज्यभरातल्या जवळजवळ 4 लाखांपेक्षा जास्त शिक्षक आहेत की जे सेवेमध्ये आहेत. अशा शिक्षकांना टीईटी अनिवार्यते संबंधात एक माहिती उपलब्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, व्हिडिओ शेअर करायचा अशा शिक्षक वर्गांपर्यंत, विद्यार्थी वर्गांपर्यंत, ज्या विद्यार्थी वर्गांना, शिक्षक वर्गांना या माहितीचा उपयोग होईल आणि पुढे जाऊन त्यांना या परीक्षेसंदर्भात इत्थंभूत माहिती देता येईल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक वर्गांनो, परत एकदा आवाहन करतोय, शनिवारच्या तारखेला आपल्या या महागुरु बॅच मार्फत आणि गुरुवारी मार्फत आपण या बॅचचं आयोजन केलं होतं. ती सुरुवात झालेली आहे 13 फेब्रुवारी 2026 पासून आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद या बॅचला आहे. आणि तुम्हाला परत एकदा आवाहन करतोय, महागुरु बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्फत या बॅचचं आयोजन केलं जातंय. पेपर 1 असू द्यात, पेपर 2 असू द्यात, परिपूर्ण अशी तयारी. त्यांचे महत्वपूर्ण विषय मराठी आणि इंग्रजी, जे टीईटी साठी अनिवार्य असणारे विषय आणि त्यांच्या अगदी जास्तीत जास्त मार्क पडण्यासाठी यांचं बहुमोलाचं असं मार्गदर्शन लाभत आहे. आणि त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहेत. त्यांच्या अनेक वर्षाचा या क्षेत्रामध्ये असणारा अनुभव आणि त्यांच्या मार्फत अनेक शिक्षक वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग या परीक्षेला पासआउट होण्यापर्यंत त्यांचं बहुमोल मार्गदर्शन याही बॅच मध्ये तुम्हाला लाभत आहे. संपूर्ण बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहे. जे सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग आहे, आपल्याला माहिती अनिवार्य केली गेलेली टीईटी आणि त्यांच्यासाठी खास गुरुवारी 1.0 बॅचचं सुद्धा आयोजन आहे, ज्यामध्ये सेम वेने आपल्याला बॅचचं स्ट्रक्चर दिसत आहे. करायचंय काय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संपूर्ण लिंक्स दिलेले आहे. ऍप लिंक्स असू द्यात, पेपर दोन्ही जॉईन तुम्हाला हवे असतील त्याची लिंक असू द्यात, एक पेपर असेल पेपर 2 किंवा बॅच जॉईन करायची असेल, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण माहिती नंबर जाणून घ्यायची. नक्कीच या वर्षी तुमचं स्वप्न साकार होणार आहे टीईटी पात्रता होण्याचं. आता बघूया जी बातमी येऊन झळकली आहे का आपल्यासाठी महत्वाची आहे. एक एक गोष्ट आपण त्याच्यामधून पाहूयात. बघा, सप्टेंबर 2 हे तर आपण याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं गेलं होतं की ज्या काही 4 संधी होत्या त्या आता वाढवून आता 6 संधी केल्या गेलेल्या आहेत. आणि राज्य सरकार किंवा परीक्षा परिषदेचा मुख्य हेतू आहे की जास्तीत जास्त संधी या शिक्षक वर्गांना मिळावी, जेणेकरून 2027 पर्यंत त्यांना अनेक संधीतून ती पात्रता होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर 2027 पर्यंत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि यासाठी जास्त संधी उपलब्ध. 4 लाख शिक्षकांना टीईटी अनिवार्य. आता यामध्ये काय माहिती दिलेली आहे, महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील 50 वर्षावरील जवळजवळ 1.1 लाखाहून अधिक शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा होणे आवश्यक आहे. हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. शिक्षकांची एकूण संख्या 4.4 लाख आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने केंद्र सरकारला सादर करण्यासाठी संकलित केलेल्या राज्याच्या आकडेवारीनुसार असे दिसून येते की सप्टेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनेक सेवारत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केल्याचा निर्णयाचा राज्यातील सुमारे जवळजवळ बघा 90% शिक्षकांवरती याचा परिणाम. कारण
90% पेक्षा जास्त शिक्षक आहेत की जे 5 वर्षापेक्षा ज्यांची सेवा राहिलेली आहे आणि यांच्यासाठी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वपूर्ण ठरतो. यांना टीईटी अनिवार्य झालेली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून या संदर्भात कोणताही स्पष्ट आदेश न आल्यामुळे लाखो शिक्षकांना नोकरी गमावण्याचा धोका आहे. ऑब्विसली आहे, कारण आता तर बऱ्यापैकी 15, 20, 25 वर्ष सेवा बजावलेली आहे आणि आता या घडीला आता परत एकदा नवीन एक्झामला सामोरं जायचं आहे. आता परत पहिल्यापासून अभ्यासाला लागायचा, तयारी करायची आणि त्यासाठी त्यांच्या मनामध्ये साहजिकच आहे अशी मानसिकता तयार होणं. लाखो शिक्षकांना नोकरी गमावण्याचा धोका आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टीईटी केवळ नवीन अगोदर जे देत होते ते जे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतात अशा विद्यार्थी वर्गांसाठी होती. नियुक्तीसाठीच नाही तर 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांसाठी देखील अनिवार्य आहे. आदेशाचे 2 वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे जसा आदेश 2025 ला दिला सप्टेंबर महिन्यामध्ये, 2 वर्षाच्या आत आता 2027 पर्यंत काय केलेलं आहे, या काळापर्यंत तुम्हाला टीईटी पासआउट व्हायचं आहे. झालेल्या शिक्षकांना सक्तीची निवृत्ती घ्यावी, म्हणजे असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. एक तर तुम्ही या 2 वर्षामध्ये ती टीईटी पात्रता धारण करा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्या, अशा अगदी परखड मताने सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे. आधी शिक्षकांच्या कमतरतेशी झुंजणाऱ्या शाळांमध्ये नोकरी जाण्याची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे. ही तर परिस्थिती निर्माण होणारीच होती. राज्यात प्राथमिक चिंता सरकारी शाळा एकूणच महाराष्ट्रात बघा जवळजवळ 4,95,437 शिक्षकांपैकी 4.4 लाखांहून अधिक शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यापैकी अंदाजे 1.1 लाख शिक्षक 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यातले 1.1 लाख 50 ओलांडलेले आहेत. आता यांना परत एकदा परीक्षा द्यायची. सुमारे 15 वर्ष शिल्लक आहे ज्यांची प्राथमिक चिंता सरकारी शाळा आहे, जिथे शिक्षक भरती थेट राज्याद्वारे नियंत्रित केली जाते. परंतु या आकडेवारीत महाराष्ट्रातील सेवारत शिक्षकांची माहिती समाविष्ट आहे, ज्यामध्ये विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते एकूण शिक्षकांपैकी निम्म्याहून कमी अंदाजे 1.5 लाख शिक्षक सरकारी शाळांमध्ये कार्यरत आहेत. त्यांकडे टीईटी पात्रता नाही, म्हणजे बहुसंख्य शिक्षक वर्ग आहेत. सध्या ते सेवेमध्ये आहेत. फक्त 5 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस राहिली असेल यांनाच फक्त या अटीमध्ये किंवा यातून सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे असा जर आकडेवारी काढली तर बहुसंख्य अजूनही शिक्षक वर्ग आहेत की जे टीईटी अनिवार्य म्हणजे टीईटी पात्रता धारण केलेली नाहीये. याचं सांगण्याचं तात्पर्य असं, जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे 27 पर्यंत यांना पात्रता धारण करायची, म्हणजे साहजिकच अशी टांगती तलवार किंवा धोक्याची घंटा त्यांच्यासाठी असेल. मी वारंवार याच्यासाठी सांगतोय की जे शिक्षक वर्ग सध्या या टीईटीची भीती मनामध्ये बाळगतायत त्यांच्यासाठी मी परत एकदा आवाहन करतोय. बाळासाहेब शिंदे सर सारखं मार्गदर्शन तुम्हाला लाभत आहे. अनेक वर्षाचं असणारं त्यांचं अध्यापन कार्य, ज्यांच्या थ्रू अनेक विद्यार्थी वर्गांचं टीईटी पासआउट होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. आणि अगदी त्याच अनुसरून आपण महागुरु 1.0 आणि गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय, जेणेकरून या आता जी काही जून मध्ये मध्यंतरी मी सांगितलंय वर्षातून 2 वेळा आयोजन करायचंय. आता नुकतंच रिझल्ट लागला. आता बऱ्याच जणांना वाटलं की आता कुठे टीईटी झाली, आता बघू पुढच्या वर्षी, परंतु नाही. आपल्या परिषदेने स्पष्ट उल्लेख केलेला आहे 27 पर्यंत या शिक्षकांना जास्तीत जास्त संधी प्राप्त मिळाव्यात, 4 ऐवजी 6 संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी टीईटी वर्षातून 2दा घेणार आहेत. आणि यासाठी बघतोय आपण या जून महिन्यामध्ये टीईटीचं आयोजन होताना दिसेल. आणि आपल्याला माहिती आहे आतापासूनच जर तयारी केली, त्याची काठिण्य पातळी बघता, आतापर्यंत पात्र होणाऱ्यांची संख्या बघता, ही परीक्षा आपल्याला अभ्यासातूनच पार करायची आहे. मार्गदर्शक चांगलं जर लाभलं तर 100% तुम्ही या परीक्षेत पात्र होणार आहात. आणि यासाठीच आपण नुकतीच सुरुवात झालेली आहे. आव्हान करतोय जास्तीत जास्त शिक्षक वर्ग असतील, विद्यार्थी वर्ग, लवकरात लवकर बॅच जॉईन करा. लेक्चर सुरू झालेले आहेत, जेणेकरून तुम्ही जास्त विलंब लावताना तुम्हाला परत त्या प्रवाहामध्ये यायला उशीर होईल. संधी आहे, तुम्ही जोपर्यंत जून
येत नाही तोपर्यंत परिपूर्ण होऊन जाताल आणि जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षा देताल तुमची पात्रता निश्चित होईल आणि तुमच्या मनामध्ये जी काही एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे शिक्षक तुमचं सेवा अबाधित ठेवण्याची नोकरी वाचवण्याची ते एकदा त्या सुटका तुम्हाला त्यातून मिळणार आहे. यासाठी नक्कीच तुम्हाला ही बॅच काय करायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्या. सर्वात माफक दरामध्ये आपण ही बॅच उपलब्ध केली. चला विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन माहिती घेऊन. तत्पूर्वी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची. गुड बाय अँड टेक केअर.